आपल्यासोबत बोलण्यासाठी पृथ्वी बाबा आहेत। बाबा आज जर पाहायला गेलं तर कराडमध्ये नरेंद्र मोदी यांची जी सभा आहे, प्रचार सभा आहे ती होते। उदयनराजेंच्या समर्थनात ही प्रचार सभा होते आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा सातारा जिल्ह्यात येत आहेत। काय भावना आहेत? नरेंद्र मोदींनी जरी 6 सभा घेतल्या तरी काही उपयोग होणार नाही। फक्त एवढीच अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी येत आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी आपल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय काय काम केलं आणि त्यांनी आश्वासन दिलेली ते का पूर्ण करू शकले नाहीत याची माहिती सांगितली तर बरं होईल। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या मुद्द्यावर ते बोलत आहेत। एका बाजूला 400 पार बोलत आहेत आणि नंतर काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा, म्हणजे तुम्हाला विश्वास राहिलेला नाही की भाजप सत्तेमध्ये येणार नाही याची खात्री पटलेली असल्यामुळे तुम्ही आता भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल, काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताय। माझी एवढीच अपेक्षा आहे की तुमच्या 10 वर्षातली आश्वासनं का पूर्ण केली नाहीत त्याची माहिती दिली तर बरं होईल। मात्र जर पाहायला गेलं तर 3 दिवसात जवळपास 7 सभा होत आहेत, मॅरेथॉन सभा पश्चिम महाराष्ट्रात होत आहेत। पश्चिम महाराष्ट्रात जर पाहायला गेलं तर काँग्रेसने राष्ट्रवादी साताराचा जरी विचार केला तरी तुमचं आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं जे वर्चस्व होतं ते कुठेतरी त्याला सुरुंग लावण्याचं काम भाजपकडून केलं जातंय काम, कारण पाठोपाठ 3 दिवसात 7 सभा होत आहेत। आतापर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कधीही भाजपचा खासदार विजय झालेला नाही। आपल्याला इतिहास माहिती आहे, उदयनराजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते 2019ला तेव्हा आम्ही त्यांना खूप मतांनी निवडून दिलं, पण 2 महिन्यात त्यांनी पक्ष बदलला आणि भाजपकडून उभं राहिल्यावर त्यांचा 90,000 मतांनी पराभव झाला। आता आमच्या 2 पक्षाची आघाडी असताना 90,000, आता 3 पक्षाची आघाडी आहे, ते किती मार्जिन होईल याचं गणित करा। नक्कीच, मात्र काय वाटतं, कारण उदयनराजेंसुद्धा आता मैदान आहेत, तुमच्याकडून शशिकांत शिंदे सुद्धा आहेत। आज वाईमध्ये शरद पवार साहेबांची सभा होते, साताऱ्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा होते, टीकास्त्र सुद्धा रंगण्याची शक्यता आहे। मोदी आज कुणाला तरी निशाणा साधतील, काय बोलतील त्याला मी उत्तर देऊ। मी पण आता वाईला चाललो, आता सभा आहे पवार साहेबांची, त्यामुळं सातारा मतदारसंघामध्ये काहीही विचार करण्याचं कारण नाही। मोदींनी आणखी 2-3 सभा घेतल्या, अमित शहानी 2-3 सभा घेतल्या तरी काही फरक पडणार नाही। म्हणजे याचा काही जो फरक आहे तो पडणार नाही असं नाही। तिथं महाआघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार शशिकांत शिंदे हे प्रचंड बहुमतानं, मागच्यापेक्षा जास्त बहुमतानं निवडून येते। नक्की, धन्यवाद बाबा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज नरेंद्र मोदींची कराडमध्ये सभा होते। त्यांनी एकंदरीत त्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल बोलावं आणि काँग्रेसमध्ये नसलेल्या, जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या गोष्टी सोडून आपल्या केलेल्या विकास कामाबद्दल बोलावे अशी एकंदरीत प्रतिक्रिया पृथ्वीबाबांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ खंडूसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।